अंबरनाथमध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केली। या कारवाईला स्थानिकांनी विरोध केलाय। पालिकेच्या कारवाईमुळे एकता नगरचे नागरिक रस्त्यावर येऊन त्यांनी आमरण उपोषण सुरू केले। आमचे पुनर्वसन करा अशी मागणी आता हे नागरिक करतायत। उल्हासनगर आणि अंबरनाथच्या काठावरती असलेल्या एकता नगर या वस्तीवरती उल्हासनगर मालिकेने हातोडा मारला आणि पाहायला गेलं तर इथल्या 35 ते 40 झोपड्या या तोडण्यात आलेल्या आहेत। अनधिकृत बांधकाम म्हणून या तोडण्यात आल्या। नेमकं काय प्रकार झाला आणि काय तुमची मागणी? इथं नाही का आम्ही एवढे वर्षापासून राहतो, आमची मागणी फक्त एवढीच होती की नाही का आम्हाला नाही का घराचे मधले घर भेटले पाहिजे। आणि आम्हाला इथले जे खासदार साहेब होते, आमदार साहेब होते, त्यांनी आम्हाला असा शब्द दिला होता की नाही का आम्ही तुम्हाला पहिले तुमचं पुनर्वसन करू आणि नंतर नाही का हे विकास काम करू आम्ही इथलं। पण त्यांनी नाही का आम्हाला धोक्यात ठेवला आणि इथं नाही का अचानक मध्ये नाही का ते म्युन्सिपाल्टीच्या लोकांना पाठवून आमचे घर तोडण्यात आली। अचानक आले आणि त्यांनी कारवाई केली। आता तुमची काय मागणी? त्यांनी आम्ही संविधानिक मार्गाने आम्ही उपोषणाला बसलो। आम्ही त्यांचा काही विरोध नाही केला। त्यांनी राहत्या घरात वस्तूंसोबत बुलडोजर चढवलं। लोक घरात होते, लहान पोरं घरात होते, त्या अवस्थेत त्या लोकांनी बुलडोजर चढवलं। राहत्या घरात बुलडोजर फिरवलेला आहे। ताई, तुमचं काय म्हणणं? आज तुम्ही रस्त्यावरती आलाय, घर तुमचं तुटलंय, काय नेमकं? माझं म्हणणं असं आहे की घर आमचे जे तुटलेले आहेत ते आम्हाला घरच पाहिजे आम्हाला कसंही करून। हे बिचारीला बाईला एवढे छोटे छोटे मुलं असताना काल पोलिसांनी तिच्या डोक्यावर दांडकं टाकलं। कॅमेरामन मयूरसह अजय जाने, साम टीव्ही, उल्हासनगर।